वाघमारे मॅडम सॉरी, त्या मॅडम समोर मम्मी जरा जास्तच बोलून गेली तुम्हाला, पण तिचा राग आहे तुमच्यावर, तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळं तुम्ही जास्त मनावर नका घेऊ। मम्मी ना अशीच आहे बघा, एकदा कुणाचा राग धरला की तिच्या तोंडावर ताबाच राहत नाही। त्या दिवशी तुमची आत्या आली तेव्हा बी ती तशीच वागली, मला बी अजिबात नाही आवडलं ते, पण आता काय करणार, कसं बस शांत केलं तिला। वाघमारे, मम्मीच्या अशा वागण्यानं दुखावलं ना तुम्ही। वाघमारे बोला की, वाघमारे मी तुमच्याशी बोलतोय, बोला की काय तर। मम्मी तू इथं, अगं तू झोपली नाहीस अजून, तू काय करतेस इथं? वा 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 सत्य, काय बोललास तू? माझ्या रागावर ताबा नाही, माझ्या जिभेला हाड नाही, त्या नेबड्याच्या नादाला लागून पार आईचा उद्धार करायला लागलास की तू। अरे तुझ्या चांगल्यासाठी मरते मी, आणि तू त्या नेबड्याची बाजू घेऊन बोलतोस होय मला, आणि एवढ्या रात्रीचं तिला सॉरी बोलायला आलास तिथं तू? नाही मम्मी, मी काय सॉरी बोलायला आलो नव्हतो, ते काय झालं मला झोपच लागत नव्हती, म्हणून मी असंच फिरता फिरता आलो इथं, आणि वाघमाऱ्यांची काही चूक नव्हती ना, आणि तरी बी तू त्यांना एवढं कावलीस, मग त्यांना वाईट वाटलं असेल म्हणून सॉरी बोललो मी फक्त, बाकी काहीच नाही। सत्या, एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे, तू त्या नेबड्याच्या बाजूने एवढा फडाफडा बोलायला लागलास, तिच्या प्रेमात बी मात्र पडला नाहीस ना? आता जर मम्मीला होय म्हणलं तर नाही, नको, उगाच मम्मी दंगा घालल आणि अख्खं खर डोक्यावर घेईल, आणि वाघमाऱ्यांना अजून त्रास होईल। सत्या, मी काय विचारलंय त्याचं उत्तर दे, उगा गप बसू नकस। माझ्याशी खोटं बोलायचा विचार बी करू नकस, कारण जन्म दिलाय मी तुला, तेव्हा तुझ्या मनात काय चाललंय ना हे बराबर कळतंय मला। तुझ्या गप बसण्यावरच मला समज कळले, त्या निर्भीडून तुझ्या डोळ्यावर जी काही झापडं लावलेत ना ती काढून टाक आता, कारण काही बी झालं तरी मी तिला ह्या घरात राहू देणार नाही। तेव्हा शेवटचं सांगते, तू तुझ्या मनाला आवर घाल, आणि तिच्याबद्दल तुला जे काही वाटतंय ती तुझ्या मनातनं कायमचं काढून टाक। मम्मी अगं खरंच असं काहीच नाही, तू ना उगाच काय तर तू तिला भेटायला बोलवलंस, तो मेसेज वाचलाय। मम्मी तुला कसं काय कळलं? कसं आहे सत्या, तुझी मम्मी वस्तात आहे, वस्तात, तिचा फोन माझ्याकडे। तेव्हा तुमची डाळ काही शिजायची नाही, तेव्हा तुझ्या भाषेत तुमचा कार्यक्रम फिक्स। सत्या अजून उठला नसेल, पण एवढा उशीर नाही झोपत। बाहेर दिसत नाही म्हणजे उठला नसेल अजून। वाघमारे उठले असतील काय, त्यांना जाऊन गुड मॉर्निंग म्हणू काय? नाही नको, आधीच मम्मी चिडल्या माझ्यावर, त्यात वाघमाऱ्यांबरोबर बोलताना दिसलो ना तर सकाळ सकाळी घरात तमाशा होईल।
अजून झोपलाय वाटतं. एवढ्या वेळ झोपून राहायचं असते वे. आता मी नाही खोली तर उठवणार कोण? तेव्हाच एवढा उशीर झोपलाय. मी याला लवकर उठायला काय होते काय माहिती. उठवते जाऊन. नाही नको, जाऊ दे. उठायचं असेल तेव्हा उठेल. कुठली साडी नेसू? सत्या दादाला ब्राऊन कलर लय आवडतोय. हा मग मी काय करू? मला नाही आवडत ब्राऊन कलर. नाही मी आपलं सांगितलं. मला एक सांगा, तुमच्या दोघांचा विचार तर नाही ना बदललेला? एकमेकांच्या प्रेमात पडलाय का तुम्ही? हो वाघमारे, मला तुम्हाला हे सांगायचं होतं. वाघमारे मॅडम, ओ मंजू वहिनी, आवरा की लवकर. परत झोपला वाटतं. हे तर माझी पूजा होत आली आणि अजून पत्ता नाही ह्याचा. जाऊ दे, ह्याची वाट बघत बसली तर मला उशीर होईल. रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग. 7 जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझ सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं.
रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा रूप तुझ भरजरी दाटलं याउरी नभी जस दाटलया टिपूर चांदन तुझा गचकोर मी चांद बिलोर तू आभाळ हे सार तुला दिल आंदन मन तुझ्या माग धावा फटाला या तुझं नाव मधावानी ग्वाड लागलं तुझी चग धुन गाई सुचना गा तुझं काही जीवाला या याड लागलं जीवाला या याड लागलं वाघमारे काय केलं नाश्त्याला? पोहे थांब मी तुला देते. वाघमारे अहो मी घेतो की नाश्ता. सत्यारे वाढून देते तू खा. अहो देवान मला हात दिल्यात की मी घेतो वाढून. थांब सत्या मी देते तुला. अहो मी घेतो म्हणतो तर. सत्यारे वाढून देते मी थांब. अहो मी घेतो म्हणतो तर. सत्या देते थांब थांब मी करते. हे सत्या खाली बस. हे काय होतं? एकदा टक्कर लागलो शिंग येतात. अहो वाघमारे आता कसं डायरेक्ट हात लावला तुम्ही? तुम्हाला ना स्वतःची जरा बी काळजी नाही बघा. जरा बघून करायचं ना सगळं. सत्या ठीक आहे मी तुझ्यासाठी चहा ठेवते. अहो आधी नाश्ता तर करू द्या की. अरे हो मी दुसरे पोहे देते तुला. वाघमारे तुम्ही बी घ्या की नाश्ता. आधी तू कर मी नंतर येते. का माझ्या बरोबर केलं तर नाही चालणार का तुम्हाला? तसं नाही तू कर आधी मी घेईन. अहो असं काय करताय? थांबा मी देतो तुम्हाला. हे घ्या. खाऊन सांग कसे झालेत. मी सांगतो पण तुम्ही बी खावा की. तू आधी खाऊन सांग. अहो एकत्र खाऊया की. खावा. नाही तू सांग. वाघमारे म्हणजे काय ऐकणारच नाही का तुम्ही आता? तयार झाला असतं तर वाढा की मग. आमच्या बी पोटात भुकेने खड्डे पडल्यात. हे बाजूला.
वाघमारे वाघमारे मॅडम वाघमारे इकडे या इकडे या इकडे या. चला मी सोडतो तुम्हाला. नाही नको. अहो चला कुणी नाही बघणार. कुणी बघायच्यात लगेच जाऊया आपण. चला. नको सत्या. मम्मी साहेब लई रागवलेत. माझा फोन काढून घेतलाय त्यांनी. ते कळलं मला. तुला कसं कळलं? तू फोन केला होतास मला? फोन नाही. काय झालं काल मम्मी ओरडली ना तुमच्यावर, त्यामुळं मी तुम्हाला मेसेज केला होता की मला टेरेसवर येऊन भेटा, कारण मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. पण आता मला काय माहित तुमचा मोबाईल मम्मीकडे आहे ते. वाघमारे जरा हळू हसा की. सत्या या रोजच्या लपवाछपीचा ना मला लई कंटाळा आलाय बघ. दोघांना बी ऐकून घ्यावं लागते. होय खराय. बरं जाऊ दे. चला मी सोडतो तुम्हाला. सत्या तुला का सोडायचं असतं रे मला रोज? सोडायला यायचं असतं कारण कारण तेवढ्याच गप्पा होत्यात ना आपल्या गाडीवर जाताना, त्यामुळं. अच्छा हा. गप्पा होत्यात आपल्या 10 मिनिटात. 10 मिनिटात म्हणजे आता आपण मित्र झालोय ना चांगले, आणि आपल्याला वेळच मिळत नाही एकमेकांसोबत घालवायला. मग तेवढाच गाडीवर सोबत वेळ मिळतो आपल्याला, म्हणून तसं. का रे? का वेळ घालवायचा असतो तुला माझ्यासोबत? सांग की. बोलू का वाघमारेंशी? नाही आता नको. त्यांच्या मनात काय असेल काय माहित. एक मिनिट. हॅलो. अरे तात्या साहेबांनी तुला बंगल्यावर बोलवले. हा आलो लगेच. वाघमारे तात्यासाहेबांनी बंगल्यावर बोलवलंय मला. चला आपण निघूया लगेच. वय जाशील आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का सोडायचं असतं तुला मला? आता लई गडबड आहे. तात्यासाहेबांनी बोलवलंय ना मला. आपण जाऊया आता. मी तुम्हाला सांगतो नंतर. चला. सत्या गडबड रोजच असते. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अहो प्रश्नाची उत्तर काय? तुम्ही अख्खी मुलाखत घ्या माझी गाडीवर. या. नाही चला. सत्या आधी उत्तर दे मग निघू आपण. अहो किती हट्ट करताय वाघमारे. मी म्हणतो ना की गाडीवर बसल्यावर मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. ठीक आहे जा. जा की जा. अहो मी तुम्हाला सोडतो आणि लगेच जातो की पुढं. चला. उशीर होते ना. जा. मी जाते माझी. अहो पण मी देतो म्हणतोय की उत्तर. वाघमारे. बोला रे. हॅलो वाघमारे मॅडम, काय मग आमच्या दाजींनी प्रपोज केलं का नाही? सत्यदाजी व्यक्त झाले ना? बोला ना वाघमारे. मम्मी तू इथं? अगं हो, एवढं काय झालंय हसायला? असं काय बोललेत दाजी? हा एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटतायत तुला? आमरे तू ऐकशील ना तू पण हसशील. असला घोळ घालून ठेवलाय सत्यानं. सत्याने घोळ घातलाय आणि तरीही मंजू हसतीये. नेमकं काय झालं काय असेल? काय अगं एवढी मस्करी करतीस आमच्या दाजींची? दिदे अगं नशीब समज, त्यांनी स्वतःचं प्रेम व्यक्त करण्याचं धाडस तरी केलंय. मग त्यांना धीर द्यायचं काम नाही का तुझं? दिदे मला तर काय वाटतंय, दाजी आता मनातलं बोलायला ना एकदम तयार आहेत. फक्त तू
त्यांच्याकडनं वधवून घेतलं पाहिजेस. दिदे, ऐकतेस ना तू? जमल ना? हा, पण आमरे कसं करायचं हे मला तर काय कळना झालं. आता हे पण मीच सांगायचं का? थांब जरा. दिदे ऐक, तू एक काम कर, तू त्यांना भेटायला बोलव आणि भेटायला तिथं घरी बिरी भेटू नको. तू त्यांना भेटायला बाहेर बोलव आणि तिथं गेल्यावर फक्त एकच काम करायचं, स्वतःचं डोकं जास्त चालवायचं नाही. तू मला फोन कर आणि हेडफोन लावून जा. मग मी तुला जे जे आणि जसं जसं सांगते ना ते तसंच सगळं कर. मग बघच सत्यदाजी मनातलं बोलतात की नाही.